चला नमस्कार. लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाची अपडेट. लाडकी बहीण योजना मार्च एप्रिल हप्त्याची सद्यस्थिती आणि महत्त्वाची अधिकृतपणे माहिती या ठिकाणी. मार्च महिना त्या ठिकाणी संपत झालेला आहे, पूर्ण संपलाय. एप्रिलचे त्या ठिकाणी 20 दिवस संपलेले आहेत. लाडक्या बहिणी विचार करतायत, अनेक महिला कॉल करतायत, तर आता हप्ता येणार आहे का या महिन्यामध्ये का मी अपात्र झालो. काळजी करू नका महिलांनो, कुठल्याही प्रकारे अपात्र झालेल्या नाहीयेत. तुमच्या खात्यात तुमच्या पैशाचं वितरण होणार आहे. एप्रिल महिना संपला आलाय, काळजी करू नका. मार्चचा जो हप्ता तुमचा अजून पेंडिंग आहे, जो मिळाला नाहीये, तो कधी मिळणार या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही जर पाहिले असेल तर आता फक्त राहिलेत 9 दिवस. आजचा दिवस गेला तर राहिलेत फक्त 8 दिवस. 8 दिवसामध्ये सरकार या ठिकाणी तुमचा GR काढणार आहे आणि GR काढून तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे. पैसे तुम्हाला 3000 येणार आहे, 1500 येणार आहेत, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मिळाले. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एप्रिल महिना संपलाय, पण मार्च 1500 हप्ता अजून का आला नाहीये त्याचे कारण सुद्धा आहेत. इकडे जर पाहिलं असेल तर हा एप्रिल महिना आहे. एप्रिल महिन्याचा तुमचा पेंडिंग दाखवतोय, म्हणजे याचा अर्थ मार्च महिना संपलाय. 21 आता फक्त तुमच्याकडे आजचा दिवस सुद्धा गेलाय, समजून जा 8 दिवस बाकी आहे. मग एप्रिल महिन्याचे 20 पेक्षा जास्त दिवस उलटले आहेत. मार्च महिन्याचे 1500 रुपये अजून बँक खात्यात जमा झालेले नाही आहेत. सरकारकडून निश्चित तारखेबाबत सुद्धा अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. प्रत्येक वेळेस सरकार किमान 15 तारखेला पैसे येतील किंवा अगोदर 8 दिवस अगोदर 10 दिवस सूचना देते, परंतु अधिकृतपणे कुठल्याही प्रकारे ना सरकारच्या कुठल्या प्रतिनिधींनी सुद्धा त्या संदर्भात घोषणा केलेली नाहीये. म्हणजे उद्याच्याला 22 तारखेपासून साधारणतः 25 तारखेपर्यंत म्हणजे 4 दिवसामध्ये तुमच्या या लाडक्या बहिणीच्या मार्च एप्रिल हप्त्या संदर्भामध्ये महत्वाची माहिती महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे सोबत ट्विटरच्या माध्यमातून आणि GRच्या माध्यमातून सुद्धा येत्या 4 दिवसामध्ये तुम्हाला त्या संदर्भात माहिती मिळेल आणि 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैशाचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे GR आल्याच्या नंतर. आता सोशल मीडियावरील अफवा विश्वास ठेवू नका, सत्य काय असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, अधिकृतपणे माहिती आहे. बघा, व्हॉट्सअपवरील अफवा आहे मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये एकदम जमा होणार आहे. आता हे प्रत्येक महिन्यात आहे, कारण एक आशा असते प्रत्येक महिलांना की सरकारने आमचा पूर्ण मार्च महिना गेलाय, एप्रिल महिना संपत आलाय, मग मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्त्याचे पैसे जर एकत्र आमच्या खात्यात दिले तर तेवढेच त्या ठिकाणी आम्हाला एक हातभार लागेल. परंतु त्यामुळे आपण एक अंदाज लावतो की सरकार दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र देऊ शकतो, परंतु या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की या दोन्ही महिन्याचे पैसे येणं एक शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे ते अफवावर विश्वास ठेवू. वास्तविकता जर पाहिली असेल तर वास्तविकता काय आहे, गेल्या काही महिन्याचं 2 हप्ते एकत्र दिले गेले नाहीयेत, म्हणजे साधारणतः 3000 येण्याची शक्यता एकदम कमी आहे. 10% शक्यता आहे, 90% शक्यता नाहीये तुम्हाला 3000 तुमच्या खात्यात येतील म्हणून. कारण डिसेंबर महिना त्याचा जानेवारी हप्ता दिलाय, जानेवारीचा फेब्रुवारी मध्ये दिला, फेब्रुवारीचा मार्च मध्ये दिलेला आणि आता मार्चचा तुमचा एप्रिल मध्ये दिलाय आणि पैसे किती दिले तर 1500 रुपये दिले. त्याच्यामुळे एक 10% शक्यता आहे की सरकार तुम्हाला मार्च एप्रिलचे दोन्हीचे मिळून 3000 तुमच्या खात्यात वितरण करेल. हप्ता साधारणपणे महिन्याच्या शेवटच्या 10 ते 15 दिवसात DBT द्वारे जमा होतो. आजपर्यंत विश्लेषण आहे. उर्वरित एप्रिल किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला पैसे येऊ शकतात, म्हणजे एप्रिलच्या एंडिंगलाच तुम्हाला पैसे येतील, मे महिन्याची आवश्यकता नाही. मग मे मध्ये जर पैसे देतील तर मग मार्च एप्रिल दोन्ही महिन्याचे मिळतील. हप्ता मिळण्यास उशीर का? प्रणालीचा मागील कल जर समजून घेतला तर जानेवारीचा हप्ता फेब्रुवारी जमा झाला, तसं डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये जमा झाला, त्याच प्रकारे जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मार्चमध्ये जमा झाला आणि मार्चचा हप्ता एप्रिल अखेर मेच्या सुरुवातीला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे जर तुम्हाला सरकारला वाटलं की आम्ही 2 महिन्याचे पैसे एकत्रित देणार आहोत मार्च एप्रिल, तर तुम्हाला मे महिन्याच्या सुरुवातीला मिळतील. आणि जर आजपर्यंतचे पैसे जसे आलेले आहेत डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी, ठीक आहे, तसं मार्चचा हप्ता सुद्धा तुम्हाला या महिन्याच्या एंडिंग पर्यंत मिळेल. एक 5 दिवसात तुम्हाला गुड न्यूज येईल आणि 1500 रुपये तुमच्या खात्यात वितरित होतील. ही एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे. गेल्या काही महिन्यापासून हप्त्याला थोडासा उशीर होत आहे, घाबरण्याचं कारण आहे. थोडासा नाही, लय मोठा उशीर होतोय, घाबर नका, काळजी करू नका, कुठल्याही प्रकारे तुम्हाला अपात्र केलेलं नाहीये. आता 2 कोटीपेक्षा जास्त महिलांचा विश्वास योजनेची मुख्य माहिती जर पाहिली असेल तर पात्रता, आर्थिक लाभ दरमहा 1500 रुपये आणि वर्षाला तुम्हाला एकूण 18000 रुपये सरकार जमा करते. वय पात्रता 21 ते 65 वर्ष वयोगट आहे. वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असेल,
तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत. वितरण पद्धत हे तुमच्या डीबीटी अकाउंटला पैसे जमा होतात. राज्यात 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना थेट लाभ मिळालेला आहे, परंतु नोव्हेंबर महिन्यापासून खूप साऱ्या महिला अपात्र झाल्या होत्या, ज्यांना ई-केवायसीच्या माध्यमातून परत पैसे जमा झालेले आहेत. तुमचा हप्ता अडकलाय. 30 एप्रिल पूर्वी अत्यंत महत्त्वाची तुम्हाला कृती करायची आहे. 30 एप्रिल ही तुमची शेवटची तारीख आहे. कशा संदर्भात शेवटची तारीख आहे? अडचण, ज्या महिला ई-केवायसी किंवा आधार बँक लिंकिंगच्या माध्यमात त्रुटी आहेत त्यांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपामध्ये काय केलेला आहे? बंद केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सर्व महिलांना शेअर करा, कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आणि नवीन असताल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करा. आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. अंतिम मुदत तुमची चूक दुरुस्त करण्याची शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2026. तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला जायचंय. अधिकृत वेबसाईटला जाऊन तातडीने दुरुस्ती तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. परिणाम दुरुस्ती केल्यानंतरच पुढील हप्ते तुमच्या खात्यामध्ये वितरित होतील, अन्यथा पैसे तुम्हाला मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटवर गेल्याच्या नंतर वेबसाईटला क्लिक करायचंय. त्यानंतर बघा लॉग इन करायचंय, प्रमाणीकरण करायचंय. तुम्हाला आधार नंबर, मोबाईल नंबर टाकायचा, OTP येईल. त्याच्यानंतर तुमचं पेमेंट स्टेटस यावर क्लिक करायचे आणि पेमेंट स्टेटस तुम्हाला चेक करायचे. थेट खात्यात पळताना बँक पासबुक अपडेट करा किंवा तुमचा UPI पेमेंटमध्ये जो असेल फोनपे किंवा डीबीटी क्रेडिट ते तुमचं चेक करून घ्या. म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणींमध्ये वेबसाईटला जायचंय, तिथं जाऊन तुम्हाला लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर, OTP येईल. तो OTP टाकायचा आणि तिथं पेमेंट स्टेटस नावाचे एक ऑप्शन आहे, त्या पेमेंट स्टेटसवर चेक करा. त्या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. तुम्ही जर पाहिलं असेल पुढील दिशा 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसी तुम्हाला प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची. कधीपर्यंत? 30 एप्रिल पर्यंत. परंतु बघा तुम्ही जर पाहिलं असेल मार्च जो महिना आहे, या मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला सरकार 1500 रुपये देणार आहे का 3000 रुपये देणार? आता हा महत्वाचा प्रश्न आहे. 3000 दिला तर आनंद आहे, चांगला आहे, तेवढंच हातभार लागेल, कारण परत तुम्ही आम्हाला पुढच्या महिन्यात पैसे त्याच्या पुढच्या महिन्यात देणार. त्यामुळे 3000 दिलं तर चांगली गोष्ट आहे, परंतु सरकार 3000 देईल शक्यता कमी आहे. म्हणून मार्च महिन्याचा तुम्हाला एप्रिल महिन्याच्या, लक्षात ठेवा, एप्रिल महिन्याच्या उद्यापासून 22, पुन्हा 23, 24 आणि 25 म्हणजे 22 ते 25 या तारखेमध्ये सरकार त्या ठिकाणी घोषणा करेल, GR काढेल. त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैशाचं वितरण, म्हणजे साधारणतः 4 दिवसामध्ये, किती 22 ते 25 या 4 दिवसामध्ये सरकार त्या ठिकाणी GR काढणार आहे. प्रत्येक महिन्यानुसार या महिन्यात सुद्धा GR काढेल. लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाणार आहे. फक्त एवढंच आहे की पैसे किती येणार आहे? 1500 रुपये. एक 95% 1500 रुपये देणार आहे. 5% धरूया की 3000 तुम्हाला मिळतील. त्याचा GR येईल. महिला बाल विकास खाती मंत्री आदी तटकरे त्या स्पष्ट करतील, ट्विटरच्या माध्यमातून सांगतील. पैशाचं वितरण कधी होणार आहे ती सुद्धा ते माहिती देतील. त्याच्यामुळे 22 ते 25 या 4 दिवसामध्ये तुम्ही वाट बघा, तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. आणि जे काही तुम्हाला महिलाला वाटतं की आपण अपात्र झालो, काळजी करू नका. अपात्र कुठल्या महिला आहे? ज्यांना अजून नोव्हेंबर पासून हप्ते आलेले नाहीये, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, तर समजा तुम्ही अपात्र आहेत. मग तुमचा प्रॉब्लेम असेल, एक तर ई-केवायसी प्रक्रिया दुरुस्ती ती करून घ्या. तो नसेल, कारण तिथं दाखवत असेल की तुमचा नंबर, आधार नंबर या लिस्टमध्ये नाही लाडक्या बहिणीच्या, तर जवळचं तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल, खेड्या ठिकाणी राहत असाल तर तालुक्याच्या ठिकाणी जा. महिला व बालविकास खाता आहे त्यांना संपर्क करा. जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असेल तर महिला बालविकास खात्यासमोर त्यांचे संपर्क करा, तुम्हाला अधिकृत त्या ठिकाणी माहिती देतील. ओके. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो थोडा संयम ठेवा. महिन्याच्या शेवटचे 10 दिवस नाही, आज 21 तारीख आहे, उद्या 22 तारीख असेल म्हणजे 8 दिवस, फक्त 22 ते 25 म्हणजे 4 दिवस वाट बघा. तुम्हाला गुड न्यूज येणार आहे, GR सुद्धा येणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या खात्यात पैशाचं वितरण सुद्धा होणार आहे. महिलांनो हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अनेक जण आहेत कमेंट करतात परंतु लाईक करत नाही, त्यामुळे लाईक सुद्धा करा. सर्व महिलांना तुमचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतात सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे. थांबतो. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, जॉईन करून घ्या. काही प्रश्न असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता.